पळासनेरमध्ये भोंगऱ्या बाजाराचा पारंपरिक जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात आदिवासी बांधवांची अलोट गर्दी। सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावात आज आदिवासी बांधवांचा दिवाळी मानला जाणारा भोंगऱ्या बाजार अतिशय उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात संपन्न झाला। जिथे रोजगारानिमित्त बाहेरगावी गेलेले समाज बांधव आपल्या मूळ गावी परतल्यानं संपूर्ण गावाला एका भव्य यात्रेचं स्वरूप आले होते। पारंपरिक वेशभूषेत सजलेले गावकरी ढोल ताशांचा निनाद आणि लयबद्ध आदिवासी नृत्याच्या तालावर आबालवृद्ध बेधुंद होऊन थिरकताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये या सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याच्या महासोहळ्यात पंचायत समितीचे माजी सभापती दत्तू पाडवी, सरपंच शीतल कोळी, उपसरपंच कैलास पावरा, ग्रामपंचायत सदस्य छोटू कोळी, राजेंद्र भील आणि सुरू भील तसेच पोलीस पाटील वनसिंग पावरा यांच्यासह संजय सिंग गिरासे आणि सुभाष शिंदे यांसारखे ग्रामस्थ आणि योगेश माळी व शिवाजी चारण या सामाजिक कार्यकर्त्यांनीही हिरिरीनं सहभाग घेत उत्सवाची रंगत वाढवली। एकूणच केवळ खरेदी विक्रीचं केंद्र न राहता सामाजिक एकोप्याचा आणि पारंपरिक संस्कृतीचा अभिमान मिरवणारा पळासनेरचा हा भोंगऱ्या बाजार यंदाही नवचैतन्याची उधळण करत एक अविस्मरणीय असा रंगोत्सव ठरलाय। या भव्य उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनेही चोख नियोजन करत गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले होते। दुसरीकडे ग्रामस्थांनीही आपल्या पारंपरिक रीतिरिवाजांचे तंतोतंत पालन करत हा सण मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा केला। माळी गाव पळासनेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले आमचं गाव आणि या आता जशी होळी जवळ येते तसं आमच्या गावात भोंगऱ्या बाजाराला सुरुवात होत असते ना। आज आमच्या गावाचा भोंगऱ्या बाजार आहे। या भोंगऱ्या बाजाराची परंपरा खूप जुनी आहे। पूर्वीपासून आदिवासी लोक या भोंगऱ्या बाजार भरवतात आणि जोपासतात, पण आता शिक्षणानिमित्त सर्व आमचे आदिवासी बंधू भगिनी बाहेर जातात। आज ते डिजिटल युगात जगत आहे, पण तरी आपली जुनी परंपरा सोडत नाही आणि आजही ते भोंगऱ्या बाजारसाठी आमच्या परिसरात एकदम उत्साहाने हजेरी लावतात। परिसरातील जे सुशिक्षित तरुण आहेत तेही आजही जुने जी आपली परंपरा आहे ती जोपासत आहे।